आढावा। पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू तर 18 जण जखमी असल्याची माहिती। स्थानिक आमदार सुनील शेळकेंची माहिती। इंद्रायणी पूल दुर्घटनेप्रकरणी एकूण 38 जणांना वाचवण्यात यश। स्थानिक आमदार सुनील अण्णा शेळकेंची माहिती। एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी घटनास्थळी जाऊन घेतला आढावा। इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा। खासदार सुप्रिया सुळेंकडून इंद्रायणी पुलाची पाहणी, नागरिकांशी साधला संवाद। सुप्रिया सुळेंनी घेतली इंद्रायणी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्यांची भेट, घटनेचा आढावा घेत केली विचारपूस। इंद्रायणी नदीवरील तुटलेल्या पुलाला हटवण्याचं काम सुरू। एनडीआरएफ कडून कटरच्या सहाय्यानं पुलाचा सांगाडा हटवण्याचा प्रयत्न। इंद्रायणी पुलावर जवळपास 100 पर्यटक असल्याची माहिती समोर। पुलावर पर्यटकांनी जास्त गर्दी झाल्यानं पूल कोसळल्याची माहिती। इंद्रायणी पूल निकृष्ट दर्जाचा, माजी आमदार बाळा भेगडेंचा आरोप। पायी जाण्यासाठी 30 वर्षांपूर्वी हा लोखंडी पूल बांधण्यात आल्याची माहिती। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। इंद्रायणी नदीवरचा लोखंडी पूल गंजलेला होता, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। तर दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। कुंडमळा येथे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राज्यातील सगळ्या नदीवरच्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या दिल्या सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, पूल दुर्घटनेची घेतली माहिती। आणि यानंतर एक नजर टाकूया मुख्य बातम्यांवर हेडलाईन्स मधून।